ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम ज्ञानाय नमः. सार्थ ज्ञानेश्वरी, दिवस 205. अध्याय 9. राजविद्या राजगुह्य. श्री गणेशाय नमः. अपि ये अन्य देवता भक्तः श्रद्धया अन्वितः यजन्ते ते अपि कौन्तेय अविधिपूर्वक माम एव यजन्ति. श्रद्धेने युक्त असलेले जे सकाम भक्त अन्य विविध देवतांची उपासना अर्चना करतात, तेही वास्तविक माझेच यजन पूजन करतात. परंतु हे कौंतेया, त्यांचे ते यजन अविधिपूर्वक वा अज्ञानजन्य असते. आता आणि काही संप्रदाये परी माते नेणती समवाये ते अग्नि इंद्र सूर्य सोमाये म्हणून यजिती. तेही कीर मातेची होय, का जे हे आघवे मीची आहे, परी ते भजती उजरी नव्हे विषम पडे. पाहे पा शाखा पल्लव रुखाचे, हे काय नव्हती एकाची बीजाचे, परी पाणी घेणे मुळाचे ते मुळीची घापे. का दहाही इंद्रिये आहाती, ये जरी एकेची देहीची होती, आणि इही सेविले विषयो जाती एकाची ठाई. तरी करोनी रससोय बरवी, कानी केवी भरावी, फुले आणोनी बांधावी डोळा केवी. तेथ रसू तो मुखेची सेवावा, परिमळू तो घ्राणेची घ्यावा, तैसा मी जो यजावा मीची म्हणोनी. येर माते नेणोनी भजन, ते वायाची गा आने आन, म्हणोनी कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष होआवे. आता आणखीही जे इतर संप्रदायातील लोक आहेत, ते सर्व व्यापक व समत्व रूपाने असणारा जो मी, त्या मला नेणती म्हणजे जाणत नाहीत. आणि ते अग्नी, इंद्र, सूर्य व सोम म्हणजे चंद्र यांना माझ्यापासून भिन्न समजून त्यांचे यजन करतात. त्यांनी इंद्रादिकांच्या भावनेने केलेले ते यजन कीर म्हणजे खऱ्या अर्थाने माझेच यजन होत असते. कारण ह्या जगात ह्या सर्व रूपांनी मीच भरून राहिलो आहे. परंतु माझे भजन पूजन करण्याचा त्यांचा तो मार्ग उजरी उजरी म्हणजे सरळ वा योग्य नसून विषम वा चुकीचा आहे. असे पहा की रुखाचे म्हणजे वृक्षाचे शाखा व पल्लव ही एकाच बीजापासून झालेली नसतात काय? परंतु शोषून घेणे हे मुळाचे कार्य असल्यामुळे पाणी हे मुळाशीच घालावयास हवे. किंवा 10 इंद्रिय आहेत, ती एकाच देहात आहेत आणि त्यांनी सेवन केलेले विषय एकाच भोगत्याच्या ठायी जातात. असे जरी असले तरी बरवी म्हणजे उत्तम रससोय म्हणजे स्वयंपाक केला तरी त्यातील पक्वान्न कानात कसे भरावे, सुगंधी फुले आणावी आणि ती डोळ्यावर कशी बांधावी. तेथे पक्वान्न ही जशी मुखानेच सेवन करायला हवी आणि परिमळू म्हणजे सुगंध हा जसा घ्राणे म्हणजे नाकानेच घ्यावयास हवा, त्याप्रमाणे माझे यजन पूजन हे माझ्याच भावनेने करावयास हवे. येर म्हणजे दुसरे कित्येक भक्त जे माते म्हणजे मला न जाणता जे भजन पूजन करतात, ते आने आन म्हणजे भलत्याचे भलते असे होऊन वाया जाते. म्हणून ज्ञान हे कर्माचरणाचे डोळे आहेत आणि ते ज्ञान निर्दोष असायला हवे. ही अहम सर्व यज्ञानां भोक्ता च प्रभू एव च अस्मि, माम तु तत्वेन न अभिजानंती अतः च चवंती. कारण सर्व यज्ञांचा भोक्ता आणि प्रभू व स्वामी ही मीच आहे. पण हे अन्य देवतांचे भक्त तत्वतः मज परमात्म्याला जाणत नाहीत आणि त्यामुळे ते मुख्य यज्ञ फलाला मुक्तात व पुन्हा जन्माला पावतात. म्हणजे त्यांना माझी प्राप्ती काही केल्या होत नाही. एरवी पाहे पा पंडुसुता, या यज्ञोपहारा समजता मी वाचुनी भोगता कवणू आहे. मी सकाळ यज्ञांचा आदी आणि यजना या मीची अवधी, ही माते चुकोनी दुर्बुद्धी देवा भजले. गंगेचे उदक गंगे जैसे अर्पिजे देव देव पितरोद्देशे, माझे मज देती तैसे परी आना निभावी. म्हणून ते पार्था मातेन पवतीची सर्वथा, मग मनी वाहिली जे आस्था तेथ आले. एरवी हे पंडुसुता, असे पहा की ह्या सर्व यज्ञ कर्मातील समस्त उपहारांचा म्हणजे यज्ञ सामग्रीचा भोक्ता माझ्या वाचून दुसरा कवणू म्हणजे कोण आहे? सकळ यज्ञांचा आदी व आरंभ मी आहे, यज्ञ कर्म मी आहे.
आणि यजनाचा अंत देखील मीच आहे. अशा प्रकारे यज्ञाचा आदी, अवधी व अंत असणारा जो मी, त्याला मला चुकून दुर्बुद्धीप्रधान लोक इतर देवदेवतांचे यजन करतात. ज्याप्रमाणे गंगेच्या काठी गंगेतील उदक घेऊन ते देव पितर यांना उद्देशून पुन्हा गंगेतच अर्पण करतात, त्याप्रमाणे इतर सर्व लोक जे माझे आहे ते माझे मलाच अर्पण करतात, परंतु ते अनानी म्हणजे वेगवेगळ्या भावनेने देतात. म्हणून हे पार्था, ते मला सर्वथा म्हणजे कधीच प्राप्त होत नाहीत. मग मनात ते जी आस्था व इच्छा वाहिली म्हणजे धारण करतात, त्या लोकी ते पोहोचतात. हरिः ओम, हरिः ओम, हरिः ओम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.